राज्य शासनाच्या सर्वच विभागांकडून सध्या डिजिटल प्रणालीचा वापर करण्यात येतोय. यामुळं लोकांचा वेळ आणि पैसा वाचतोय, परंतु बऱ्याच वेळेला सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळं लोकांची गैरसोय होतीये. महाफूड या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या वेबसाईट संदर्भात असाच प्रकार घडलाय. गेल्या 2.5 ते 3 महिन्यांपासून ही वेबसाईट ठप्प राहतीये. यामुळं अन्न आणि नागरी पुरवठा विभागाशी संबंधित कामं खोळंबत आहेत. शिधापत्रिकामधील नावं वाढवणं, कमी करणं, दुबार शिधापत्रिका देणं, नवी शिधापत्रिका देणं, याचबरोबर वैद्यकीय उपचारांसाठी पुरवठा विभागाकडून लागणारे दाखले न मिळणं या समस्यांमुळे लोकांची गैरसोय वाढू लागली आहे. काही वेळासाठीच ही वेबसाईट चालू होते, त्यानंतर बराच काळ ही वेबसाईट ठप्प राहते. तालुक्याच्या ठिकाणी अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडील कामांसाठी येणाऱ्या लोकांचे यामुळे हेलपाटे वाढू लागलेत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या 14 अन्न आणि नागरी पुरवठा विभागांच्या कार्यालयांमध्ये सध्या हीच स्थिती आहे. ही अडचण तातडीनं दूर करून लोकांना होणारा त्रास कमी करावा किंवा ऑफलाईन सेवा द्यावी अशी मागणी लोकांमधून होतीये. सर्वसामान्य जनतेला वेबसाईट बंद असल्यानं होणारा त्रास शासनाला दिसत नाही काय? डिजिटल इंडियाची हाक देणारं शासन महाफूड पोर्टल दुरुस्त करायला इतका वेळ का लावतंय, असे संतप्त सवाल लोकांमधून उपस्थित होत आहेत. एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे, राधानगरी.